पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज धीरज. आता मात्र उलट बॅटने खेळाडू तिथे मात्र तैनात. गॅप मिळाली होती जवळ जवळ, पण खेळाडू तिथे मात्र तैनात. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते नितेशच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग. पास सुरुवातीला आला नितेश तेव्हा मात्र जर्सीचा रंग पूर्ण राखाडी होता. आता मात्र त्यावरती धुळीची सार आपल्याला पाहायला मिळते. ही मेहनत आहे. पडत पडतच इतिहास घडवत असतात खेळाडू. धावसंख्या धावफलकावरती 5. 2 चेंडू आतापर्यंत झालेत, 5 धावा धावफलकावरती. राऊंड द विकेटने धीरज पुन्हा तयार स्ट्रायकिंग एंडवरती. या ओव्हरमध्ये पहिल्यांदा सामोरं जाईल तो म्हणजे रोहित. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, खेळाडू तैनात. भवऱ्यासारखा चेंडू फिरत फिरत आला, त्याला मात्र सहज पकडला. एक धाव तो मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 6. 3 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 6 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागत असताना देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाला. अनुज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आशिष येतोय. आशिषने इम्प्रेस केलं होतं पहिल्या मॅच मध्ये. ओमकार पाटणेला पूर्णपणे आड्या हात घेतलं होतं. इथं मात्र आल्या आल्या फसवलंय, जाळ्यामध्ये अडकवलंय, गती कमी केली. व्हेरिएशन सरप्राईज आशिष आणि विकेट मिळाली धीरजला. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती बड्डे बॉय. चांगली गोलंदाजी. ओळखलं आशिष चांगल्या फॉर्म मध्ये. त्याच्या समोर मात्र फ्लायटेड चेंडू होता. लालच दिली थोडीशी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑनसाइड आणि लॉंग ऑफ मध्ये आपण पाहिलं तर 2 खेळाडू बदलले होते. ती स्ट्रॅटेजी होती. ती गॅप भेदण्याचा प्रयत्न आशिषने केला. आमंत्रण दिलं, स्वीकारलं, फसवलं जाळ्यामध्ये. उरलेलं काम यष्टांच्या मागे सागरने पूर्ण केलं. 6 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद. हॅट्रिक तो मात्र कंप्लीट करेल का? स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. षटक समाप्तीची घोषणा. पहिल्या षटकामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवलाय धीरजने. अवघ्या 6 धावा देत असताना 2 फलंदाजांना केलंय बाद. थोडंसं अडचणीत सापडलाय देवा प्रतिष्ठान ऐरोली संघ. गोलंदाज आकाश. स्ट्रायकिंग एंडवरती रोहित, जो वैयक्तिक 1 वरती खेळतो. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. धीरज इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. रोहितच्या व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये, तरी देखील 1 धाव इथं मात्र मिळेल. एकेका धावेने धावफलक पुढे नेण्याचं काम इथं मात्र केलं जातं. धावसंख्या धावफलकावरती 7. सिमेंटची खेळपट्टी थोडीशी इथे मात्र साथ देते गोलंदाजांना. इथे मात्र ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट तर प्रचंड ताकदीने फिरवली होती, पण पंचांचा सिग्नल आलाय तो म्हणजेच व्हाईट बॉल. वेगाने फेकण्याचा प्रयत्न आकाश. स्ट्रायकिंग एंडवरती संदीप.
इथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतल्या भागाला चेंडू लागला, आतल्या भागाला चेंडू लागला, कीपरला सापडला नाही. बॅकवर्ड कव्हर पॉइंट मधून खेळाडू इथे मात्र जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एक धाव तो मात्र मिळते. 1 ने धावफलक पुढे सरकते. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 9 धावा. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली जाते. अपील मध्ये उत्साह प्रचंड होता. कीपरने तर फलंदाजाला देखील विचारलं बॅट लागली का बाई, बॅटरने सांगितलं नाही. आलाय डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. स्टेप आउट ऑन साइडला जबरदस्त फटका, पायावरती आलेला बॉल सरळ मिड विकेटला पाठवून दिलाय. सीमा रेषेच्या बाहेर, धावा 4. रोहितच्या बॅट मधून परफेक्ट हिट. रोहित नावाच्या फलंदाजांना थोडासा टाइम घ्यावाच लागतो सेट होण्यासाठी, आणि सेट जेव्हा होतात तेव्हा थेट कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो. आता देखील रोहित इंडियन टीम मध्ये रोहित शर्माला आपण तसं पाहतो, एकदा सेट झाला मग थेट कार्यक्रम. आता देखील रोहितच्या बॅटमधून चौकाराला 4 चेंडूंमध्ये 6 धावा. 3 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावांवरती खेळत होता रोहित. थोडासा संघर्ष पाहायला मिळाला. 5 ओव्हरच्या मॅचेस मध्ये किंवा 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये तितकीशी संधी मिळत नाही. प्रत्येक चेंडूवरती आपल्याला बॅट फिरवावी लागते. एक एक डॉट बॉल व्हायरस सारखा आहे. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तो मात्र कंप्लीट करण्याचा प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट केली आहे. सिग्नल आला तो म्हणजे नो बॉल. ज्याप्रमाणे फलंदाजी करत असताना 5 ओव्हरच्या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये डॉट बॉल खेळणं हा क्राईम आहे, तसंच गोलंदाजी करत असताना नो बॉल फेकणं देखील क्राईमच आहे. इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न, एक धाव तो मात्र मिळेल. गोलंदाज आकाश इथे मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजाचा पर्दा फाश केला आकाशने. चांगली गोलंदाजी, टप्पा पडला, चेंडू थोडासा खाली राहिला. सागरच्या हातामध्ये चेंडू जसा गेला त्याने मात्र चांगले यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतं. संधीचं सोनं करतोय, संधी सहज जाऊन देत नाहीये सागर. जेव्हा जेव्हा चान्स मिळाला तेव्हा तेव्हा विकेट मिळाली आहे सागरला. क्रिकेटसाठी प्रचंड भटकंती केली आहे सागरने. अनेक साऱ्या ठिकाणी जाऊन क्रिकेट खेळत असतो आणि तो सारा अनुभव घेऊन आज मात्र डोंबिवलीमध्ये आपण पाहतोय डॅडी मोरे चषकामध्ये एक चांगला संघ उभा करून इथे मात्र आज मात्र चांगली बांधणी आपल्याला संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती हरी. स्ट्राइक वरती संदीप, गोलंदाज हरी. 16 धावा धावफलकावरती, 3 फलंदाज बाद झाले. इथे मात्र पुन्हा एकदा सूचित करण्याचा प्रयत्न, आलाय तो डॉट बॉल. इथे देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
तिसऱ्या षटकाची सुरुवात 3 फलंदाज बाद झालेत. 16 धावा धावफलकावरती देवा प्रतिष्ठान ऐरोली संघर्ष आपण पाहतोय. हरी तयार, राऊंड द विकेटने गोलंदाजी करेल. स्ट्रायकिंग एंडवरती संदीप. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. खेळाडू तिथे मात्र तैनात आहे. एक धाव इथं मात्र मिळेल. इथे मात्र खेळाडू तिथे मात्र तैनात आहे, पण त्याला बीट करून चेंडू सरळ सीमा पार जातो. धावा इथे मात्र 4 मिळतात. सीमेवरती नेहमी मजबूत प्लेयर्सवर ठेवणं फार गरजेचं आहे. सीमेवरती जितके मजबूत खेळाडू तितकी निवांत झोप सीमेच्या आतमधल्या लोकांना असते. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये देखील सीमेवरती जे खेळाडू त्यांना ऍक्टिव्ह राहणं फार गरजेचं आहे. आता मात्र या आधी खेळाडूचं कौतुक केलं, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पुढच्या चेंडूवरती तो विलन ठरला. चौकार त्याने सोडला. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दोन ओव्हर 3 चेंडू आतापर्यंत झालेत. हरी पुन्हा तयार. इथे मात्र विषेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट, क्षेत्र रिकामी. धावा 4 आल्या आल्या. चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात आकाशच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी. 2 चेंडूंमध्ये 8, 400च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय. 25 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज योग्य निवडणं, त्या गोलंदाजावरती अटॅक करणं आकाशने मात्र ठरवलं. हरीच्या अगेन्स्ट अटॅक करायचं, त्याच्या अगेन्स्ट 2 चौकार आलेत. या षटकाला मोठं करण्याचा प्रयत्न असेल देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाच्या माध्यमातून. 25 धावा धावफलकावरती. राऊंड द विकेट पुन्हा तयार. इथे मात्र अजून एक चांगला फटका. अजून एक जणू काही मागच्या फटक्याचा ऍक्शन रिप्ले. क्षेत्र तेच, फटका तसाच, रिझल्ट सेम. धावा 4. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. एकोणतीस धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. बॅक टू बॅक 3 चौकार आपल्याला पाहायला मिळतात आकाशच्या बॅटमधून. राऊंड द विकेट. हरी तयार. स्ट्रायकिंग एंडवरती आकाश. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. खेळाडू तिथे मात्र तैनात. चेंडू अडवलाय, थांबवलाय. 1 धावेवरती इथे मात्र समाधान मानण्याचा प्रयत्न. पण स्ट्रायकर एंडचा फलंदाजाला मात्र अजून एक धाव हवी होती. या षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती 30. या फटक्यावरती धाव मिळाली फक्त 1. चला थोडंसं फास्ट खेळा मित्रांनो. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकांमध्ये आपण पाहतो धावफलकावरती 30 धावा लागल्यात. देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाच्या पहिल्या मॅच मध्ये आय थिंक 39 धावा डिफेंड केल्या होत्या. तो सामना 5 ओव्हरचा होता. जमा 11 संघाला परास्त केलं होतं. आता मात्र 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती साई. स्ट्रायकिंग एंडवरती आकाशाच्या बॅटमधून 3 चौकार 1 सिंगल आपण पाहिलं. 13 वरती नाबाद खेळतोय. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती गॅप शोधण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे तैनात. 1 धाव इथे मात्र मिळेल. 1ने धावफलक पुढे सरकेल. संघर्ष धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 31. स्ट्रायकिंग एंडवरती संदीप. संदीपला आता मात्र थोडंसं गिअर चेंज करावं लागेल. 5 चेंडूंमध्ये 3 धावेंवरती खेळतोय. 5 ओव्हर 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये प्रत्येक डॉट बॉल क्राईम आहे. गुन्हा आहे, खूप मोठा गुन्हा आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही. भवऱ्यासारखा चेंडू तिथेच फिरतो.
आलाय डॉट बॉल. संदीपचा संघर्ष इथे मात्र आपल्याला या मॅच मध्ये पाहायलाच मिळतो. 6 चेंडूंमध्ये 3 धावा. इथे मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. आता देखील पंचांचा सिग्नल आलाय, तो म्हणजेच लेग बाईस. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू केला होता. म्हणजे अर्थातच आता देखील संदीपच्या खात्यामध्ये धाव ऍड केली जाणार नाहीये. देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाच्या खात्यामध्ये धाव ऍड केली जाते. इथे मात्र चांगला फटका, पॉवरफुल स्ट्रोक. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो थोडासा चुकीच्या दिशेने कलेक्टिंग करावाला थोडेसे एफर्ट घ्यावे लागले गोलंदाजाला आणि तोपर्यंत 2 धावा सहज कंप्लीट. संदीपला देखील माहिती आहे स्ट्राईक वरती राहून धावा बनत नाहीयेत, तर वेगाने नॉन स्ट्रायकिंग एंडवरती धावूयात. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5 बॉल झालेत. नवीन फलंदाज कॅप्टन नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. स्ट्रायकिंग एंडवरती आकाश. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. स्ट्रायकर एंडवरती थ्रो. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती 100% बॅटर आउट. कॅप्टन मात्र आला मैदानामध्ये दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये, तो देखील बाद. खातं खुललं नाही कॅप्टनचं, पण पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 35 करायच्या 36. 35 धावा धावफलकावर लागल्यात. आपल्या व्यासपीठावरती आपण सर्व प्रेक्षकांना पाहतोय. अगदी लहान लहान खेळाडू आमच्या व्यासपीठावरती बसलेत, क्रिकेटचा आनंद घेत आहेत. विनय पवार सरांना आपण पाहतोय, रोहन चिल्ले, विनय पवार सरांच्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला अनु भोईरला आपण पाहतोय, त्यासोबत सिद्धेश. छत्तीस धावा इथून मात्र करायच्यात. डॅडी मोरे चषक आपण पाहत आहोत. 2025 चौथ्या पर्वामध्ये पोहोचलाय आणि या स्पर्धेचा गर्व त्याचमुळे. चौथ्या पर्वामध्ये एखादी स्पर्धा पोहोचवणं यशस्वीरित्या, त्यासाठी प्रचंड मेहनत आपल्याला पाहायला मिळते. जे पडद्यासमोर असतात, काही पडद्या मागे असतात, सर्वांचं मोलाचं सहकार्य, त्यामुळे स्पर्धा यशस्वी होत असते. आता मात्र 36 धावा करायच्या. 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी आई गावदेवी चिंतामणी संघाला 36 धावा इथून मात्र करायच्यात. आघाडीची जोडी धावा करायच्या. तर स्ट्रायकर एंडवरती सागरला आपण पाहतो. आघाडीची जोडी सागर आणि धीरज. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाच्या गोलंदाजांवरती जबाबदारी आली आहे. त्यांचे खांदे पुन्हा एकदा भरभक्कम करावे लागतील. पहिल्या मॅचमध्ये देखील 39 धावा डिफेंड केल्या होत्या. जमा 11 संघाला परास्त केलं. आता मात्र पुन्हा एकदा
दुसऱ्या डावाला इथे मात्र सुरुवात होते. 36चा पाठलाग करायचा आहे. राऊंड विकेटने गोलंदाज पार्थ. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती फर्निचर डिस्ट्रॉय. पार्थने पॉवरफुल बॅटरच्या दांड्या गुल केल्यात. पहिल्या चेंडूवरती विकेट. चिट्टू शून्यावरती बाद. जबरदस्त गोलंदाजी. उगाच नाही पहिल्या मॅच मध्ये धावा डिफेंड केल्यात या बॉलिंग युनिटने. या बॉलिंग युनिटने चांगल्या चांगल्या खेळाडूंना मोठा मोठा झटका दिलाय. पहिल्या चेंडूवरती जर चिट्टूची विकेट मिळाली शून्यावरती. 36च्या धावेंमधील जवळजवळ आता मात्र मी म्हणेन 5 ते 6 धावा अजून ऍड केल्यात चेस करत असताना टीम देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाने. कारण की चिट्टू शून्यावरती बाद झाला. 36चं टार्गेट. माफक लक्ष भयानक वाटायला लागलं आई गावदेवी चिंतामणी संघाला. पार्थला पहिल्या चेंडूवरती विकेट. वेग प्रचंड आहे गोलंदाजाकडे. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. योग्य त्या ठिकाणी योग्य तो खेळाडू ठेवणं फार गरजेचं आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. दोन्ही खेळाडू एका सेंडला नॉन स्ट्राईकवरती थ्रो. कलेक्टिंग व्यवस्थित पण पंचांचे मान डावीकडून उजवीकडे डोलते. लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथून मात्र मिळेल. फलंदाज सुरक्षित अर्थातच. एकने धावफलक पुढे सर गेले अर्थातच संघाचं अकाउंट ओपन केलं जाईल. 2 चेंडू आतापर्यंत पार्थने फेकलेत आणि 2 चेंडूंमध्ये बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. कारण की पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहिलं विकेट मिळाली. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, ती देखील लेग बायच्या स्वरूपात. अर्थात 2 चेंडूंमध्ये पार्थचा चेंडू आई गावदेवी चिंतामणीच्या खेळाडूंना बॅटवरती घेता आला नाहीये. इथे मात्र चांगला चेंडू. अजून एक चांगला चेंडू. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. बॅट सोबत कनेक्शन होत नाहीये. पार्थ चांगली गोलंदाजी. अचूक नेम आपल्याला पार्थचा पाहायला मिळतोय. आता मात्र वेग प्रचंड. डावी स्टिक सोडून जाणारा हा बॉल असेल. सिग्नल आलाय तो म्हणजेच वाईट बॉल. एक धाव इथून मात्र ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 2. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि दोन्ही धावा एक्स्ट्राच्याच आहेत. बॉल इथे मात्र ऑन साइडला. आता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला. पॉवर तितकीशी मिळाली नाहीये. बाउन्स मिळतो. चक्री पद्धतीच्या गोलंदाजीमध्ये फारसा बाउन्स पाहायला मिळत नाही. इथे मात्र गोलंदाजाला बाउन्स मिळतो. त्याचं कारण सिमेंटची खेळपट्टी. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. येतो तो डॉट बॉल. पार्थची गोलंदाजी आवडली असेल तर जरूर जोरदार टाळ्या वाजवत. पार्थसाठी काय गोलंदाजी. चेंडू आणि बॅटचं कनेक्शनच होऊन दिलं नाहीये. आई गावदेवी चिंतामणी संघाला पहिल्याच ओव्हरमध्ये बॅकफुटला पाठवलंय. ओपन फॉर्मॅटमध्ये असं खेळ पाहायला मिळतो दर्जेदार. कारण की आपण पाहिलं तर आपल्या विभागातून आपल्या एरियामधून चांगले चांगले खेळाडू निवडून एक संघ बांधणी करतात आणि त्यानंतर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 3 धावा आणि एका फलंदाजाला बाद केलंय. बाद केलंय तर केलंय कोणाला? सागर पावशेला. धावसंख्या धावफलकावरती 3. जे आतापर्यंत शांत धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे त्या धावफलकावरती अंकुश लावण्याचा किंवा या ओव्हरमध्ये
अशांत खेळ पाहायला मिळेल का? गोलंदाज प्रशांतचा वापर केला पहिल्या चेंडूवरती, तर शांत ठेवलंय प्रशांतने. डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी सुरू आहे. आई गावदेवी चिंतामणी संघ सध्या तरी मागचा काही खेळ पाहून पडलेले वाईट स्वप्नापेक्षा कमी नाहीये, कारण की आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावर आणि 3च धावा धावफलकावर. राऊंड द विकेटने आताचा चेंडू डावी सिक्स सोडून जाणारा, पण वळण मिळालं होतं या चेंडूवरती देखील. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. धावसंख्या धावफलकावरती 4. प्रशांत यार स्ट्राइक वरती, धीरज ऑन साइडला मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे. एकदा वितू मात्र मिळेल. 1ने धावफलक पुढे सरकते. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 5. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. राऊंड विकेटने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, ओपन चेस्ट गोलंदाजी. राऊंड विकेट. बॉलर पुन्हा तयार. प्रशांत 6 धावा धावफलकावर. इथे मात्र विषयमध्ये खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू तैनात आहे. चांगली फिल्डिंग, चांगला डाव फेकलाय प्रशांतचा वापर करून, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं पार्थने वेगवान गोलंदाजीने इम्प्रेस केलं आणि अचानक वेग कमी झाला. प्रशांत फिरकी आक्रमण, हळुवारपणे चेंडू फेकतोय आणि त्यामध्ये फलंदाजांना थोडंसं पताना आपण पाहतोय. आता मात्र अजून एक फलंदाज इथे मात्र बाद होईल. धीरजला देखील माघारी पाठवलं. आघाडीचे दोन्ही फलंदाज माघारी गेलेत. नवीन फलंदाज नितेश. धीरज बाद झाल्यानंतर नितेश फलंदाजीसाठी येतोय. स्ट्रायकिंग एंडवरती नितेश. लेफ्टी बॅटर मैदानामध्ये आला. लेफ्ट ऑलवेज राईट असं म्हटलं जातं आणि त्याने मात्र सरळ उजव्या हातानेच फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव इथून मात्र मिळेल. संघाची धावसंख्या आई गावदेवी चिंतामणी संघाची आपण पाहतोय 8 धावा. चांगली गोलंदाजी. प्रशांतने देखील बांधून ठेवलं फलंदाजी करत असताना आई गावदेवी चिंतामणी संघाच्या फलंदाजांना. एक चेक कंप्लीट करतो आपल्या सांघिक कोट्यातील. धावसंख्या धावफलकावरती 8. बॉलर तयार. इथे मात्र हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. दोन ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 9. आता मात्र येणार समीकरण झालंय 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. 12 मध्ये 27 करायच्यात. समीकरण होतं 24 चेंडू 36 धावा. आता 12 चेंडू 27
धावांचा ग्राफ थोडासा उतरताना आपण पाहतो. पडता आले आई गावदेवी चिंतामणी संघाच्या बाजूने. 9 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद. दोन्ही टॉप ऑर्डरचे फलंदाज. त्यांचे डॉक्युमेंटच जप्त केले देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाच्या गोलंदाजांनी. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. पहिला चेंडू सरळ सोडून दिला. इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. डोंबिवलीमध्ये सहजासहजी जागा मिळत नाही. इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. एक धावीतून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 11. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. 11 धावा धावफलकावरती. 12-27 समीकरण होतं. आता मात्र 11 चेंडू 25 धावा करायच्यात. अगदी शांत सुरुवात चालू आहे. धावांचा पाठलाग अगदी शांतपणे सुरू आहे. एखादा ब्लास्ट येणं फार गरजेचं आहे. ब्लास्ट आल्यावरती मजा येईल. एक धमाका. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. धमाक्याची वात पेटण्या अगोदरच त्यावरती पाणी शिंपडलंय. फटाका पेटेल तर पेटेल कसा. धावसंख्या धावफलकावरती 11. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा हलकासा संपर्क. उरलेलं काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलं. फलंदाज बाद. धक्का तिसरा लागलाय आई गावदेवी चिंतामणी संघाला. काय चेंडू पहा. वैभव इथे मात्र ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय आणि वैभवची फिरकी पाहण्यासाठी बाल्कनीमध्ये देखील गर्दी झाली आहे. काय गोलंदाजी करतोय. देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाला पाहण्यासाठी बाल्कनीमध्ये देखील गर्दी. आमच्या व्यासपीठाच्या मागे. धावसंख्या धावफलकावरती 11. इथे मात्र पुढचा चेंडू जबरदस्त. गोलंदाजी इतकी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते की कीपर देखील इकडून तिकडे होतो. फिरकी समजण्यामध्ये त्याला देखील थोडंसं कन्फ्युजन. स्टेप आउट होऊन मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न. धमाका झालाय. चौकार मिळालाय. डोळे खुले गेलेत या फटक्याने. हेच फटक्यांची तर गरज होती. यशने आल्या चौकार दाखवला. हे करायचं होतं आघाडीच्या फलंदाजाने. यशने सांगितलं किती सोपं. स्टेप आउट होऊन सरळ बॅटने ब्लेड ओपन करून चौकार डोकला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 16. धावांचा पाठलाग इथं मात्र आता वेगाने केला जाईल. कन्सिस्टन्सी हवी आहे. इथे मात्र ऑन साइडला गॅप मिळाली आहे. धावा 4. सलगचा दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकाराने समीकरण थोडंसं बदललंय. आतापर्यंत ज्या संघाची प्रशंसा होत होती, ज्या संघाची तारीफ केली जात होती, देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाची, आता मात्र त्यांना दुकानातून मेडिकल मधून डोकेदुखीची गोळी आणावी लागेल. कारण की यश मैदानामध्ये आलाय आणि त्याने डोकेदुखी वाढवली आहे. 2 चेंडूंमध्ये 8 धावा बनवल्यात. 2 बॅक टू बॅक चौकाराने आई गावदेवी चिंतामणी संघाची चिंता थोडीशी मुक्त झाली. 20 वरती जाऊन पोहोचले धावफलक. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू फसवलाय. जाळ्यामध्ये अडकवलंय. 2 चौकार आले होते. या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळणं गरजेचं होतं का. जाळ्यामध्ये अडकवलं. विकेट मिळाली. धक्का लागला. पुन्हा एकदा आई गावदेवी चिंतामणी संघाची चिंता वाढली. कारण की यश मैदानामध्ये आला आणि
त्याला सहज बाजूला काढलं. 2 चौकारांसोबत 2 चौकार, उपयुक्त चौकार आलेत. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू 16 धावांची गरज. 36 धावा करायच्या होत्या. माफक लक्ष भयानक वाटायला लागलंय. 6 मध्ये 16 करायच्या. 16 धावा इथून मात्र कंपल्सरी कराव्या लागतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजीसाठी येतोय तो म्हणजेच गोलंदाज संदीपचा वापर केलाय. संदीपचा आपण जर विचार केला पहिल्या डावामध्ये धावा तितक्याशा बनल्या नाही. फलंदाजी करत असताना थोडंसं निराश केलं, पण आता मात्र खांद्यांवरती भार आहे. 6 चेंडू 16. प्रत्येक चेंडूवरती तो भार थोडासा हलका होईल आणि प्रत्येक मोठा फटका भार अजून वाढवेल, वजन वाढवेल. 6 चेंडू 16 धावा. फ्लड लाईट्स मध्ये 2 सितारे एकमेकांच्या समोर. इथे मात्र चांगला फटका पहिल्या चेंडूवरती धूमधडाका. धावा 4. चौकार आला. 6-16 पहिला चौकार. तर आता 5 मध्ये करायच्यात 12. 24 धावा धावफलकावरती. मागील 4 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 12 धावा प्लस 1 विकेट आली आहे. आई गावदेवी चिंतामणी संघाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 24. 6 चेंडू 16 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती चौकार. आता मात्र पुढचा चेंडू आपण पाहूयात. कल्याण जिल्हा प्रमुख, कल्याण डोंबिवली स्थायी समिती सभापती पण आहे ना. माजी नगरसेवक पण. वाईट बॉल होता ना सर. आताचा चेंडू व्हाईट बॉल आहे ना. नो बॉल आहे. येस, एक्स्ट्राची धाव इथे मात्र खात्यामध्ये सोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 25. इथे मात्र स्वीपचा फटका. गॅप मिळाली फाईन लेग मध्ये. धावा 4 मिळतील. चौकार आलाय. या चौकाराने इरादे स्पष्ट केलेत. आता मात्र आई गावदेवी चिंतामणी संघाच्या फलंदाजाने खांदे खुले केलेत आणि खांदे खुले झाल्यावरती गोलंदाजाचे वांदे ऑटोमॅटिकली होत आहेत. 2 चेंडूंमध्ये 9 धावा. संदीप ज्यासाठी संदीपसाठी हा डाव पहिला डाव असू दे दुसरा डाव प्रश्नाच्या उंबरठ्यामध्ये येऊन थांबला. 2 मध्ये 9 धावा खर्च केल्यात. आता मात्र जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 4 चेंडूंमध्ये 7 धावा करायच्यात. फलंदाजाने खांदे थोडेसे मोकळे केलेत आणि इथे मात्र आतापर्यंत धावा बनत होत्या. धावांवरती पूर्ण विराम लावलाय. विकेट मिळाली. धक्का लागलाय. संदीपने कमबॅक केलंय. पलटवार. जखम मोठी. आई गावदेवी चिंतामणी संघावरती धक्का लागलाय. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज.
इथे मात्र विषयपदे खेळण्याचा प्रयत्न प्रोटेक्शन आहे. एक धाव इथून मात्र मेन. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 30. 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 2 चेंडूंमध्ये 6 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो म्हणजे परांगण. धावसंख्या धावफलकावरती 30. 2 मध्ये 6 धावा करायच्यात. इथपर्यंतची केलेली मेहनत. स्वीप करण्याचा प्रयत्न प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. स्वतः खेळाडूने इथे मात्र आपलं चातुर्य दाखवतं. स्वतः चेंडू घेऊन गेला. यष्ट्या उडवल्यात. एकाच धावेवरती इथे मात्र पूर्ण विराम लावलाय. एक विकेट देखील मिळाली आहे. समीकरण आता मात्र 1 चेंडू 5. 1 चेंडूमध्ये 5 धावा करायच्यात. असं वाटत होतं संदीप या मॅचचा विलन ठरेल की काय, पण त्याने मात्र कमबॅक करून दिलं. पहिल्या डावामध्ये संघर्ष. दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना 2 चेंडूंमध्ये 9 धावा. पण मागील झालेल्या चुका विसराव्या लागतात आणि तेच दाखवलं. आपल्या पुन्हा एकदा स्ट्रेंथ वरती लक्ष दिलं. आपण काय करू शकतो हे दाखवलं आणि पुन्हा एकदा आपल्या दिशेने सामना झुकवला संदीपने. 1 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. आणि मॅच झाली फिनिश. सामना इथे मात्र पुन्हा एकदा डिफेंड केलाय प्रतिष्ठान ऐरोली या संघाने. अभिनंदन टीम. वेल डन, वेल प्लेड. चला लगेच टॉस साठी देखील आपण इन्व्हाइट करूयात. आवन स्पोर्ट्स विपक्ष मॅच असेल ती म्हणजे देवा प्रतिष्ठान ऐरोली.